नंतर सुरू करू हा एक शब्द नाही आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर तुम्हाला ह्या शब्दाला किल करावं लागेल. अदरवाईज हा तुमच्या ड्रीमला किल करेल. लक्षात आलं? हा एक बोलतात ना, हा एक शब्द नाही, हा शाप आहे जो तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या ड्रीम्सला किल करणार आहे. बरोबर. आपण काही कारणासाठी जसे की नंतर सुरू करू बेसिकली आपण कंटाळा आला असतो ते करतो किंवा आपल्या आवडीचा सब्जेक्ट नसतो त्यासाठी आपण करतो. सो मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगेन की आपण जेव्हा एखादा स्पोर्ट्सला आपण फॉलो करतो तेव्हा आपण स्पोर्ट्सला फॉलो करतो तो आवडीचा गेम असतो त्यांच्या. आणि जे सक्सेसफुल लोकं असतात त्यांच्या लाईफमध्ये हे कधी हा शब्द नसतो नंतर सुरू करू. बिकॉज त्यांच्या पॅशन्स असतो. त्यांची पॅशन ही प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होते. प्रॉफिटमध्ये म्हणजे काय, ते जे करतायत ना त्याच्या थ्रू ते पैसे कमवत आहेत. पण आपण जेव्हा एखाद्या क्रिकेटरला फॉलो करतो सो आपण त्याचा मागच्या साईडचं बघत नाही आहे. त्याचं मग जे सक्सेसफुल लोकांचं फक्त आपण सक्सेस फॉलो करतो पण त्याचा स्ट्रगल फॉलो करत नाही आहे. लक्षात आलं आहे? आणि मग आपण त्याला फॉलो करतो आणि आपल्याला ते क्रिकेट आवडायला लागतो. पण आपला क्रिकेट आपल्याला आपला पॅशन आपल्याला पॉयझन बनतो. जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर तुम्हाला हा नंतर करू हा शब्द तुम्हाला काय करायचा आहे, किल करायचा आहे. लक्षात आलं? सो सगळ्यात बेस्ट कसं, एखादी गोष्ट तुम्ही जर समजा जॉब करत असाल आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर तुम्हाला पहिला पार्ट टाईम ऑन्टरप्रेनर बनावं लागेल. पार्ट टाईम ऑन्टरप्रेनर म्हणजे जसे मी सॅटर्डे संडे स्टार्ट केलं. बरोबर आहे. सॅटर्डे संडे मी काम करायला सुरुवात केलं ॲज अ पार्ट टाईम ऑन्टरप्रेनरशिप. हळूहळू ते मी त्या पार्ट टाईमनी मी आता फुल टाईम झालेलो आहे. लक्षात आलं आहे? सो सॅटर्डे संडे सुट्टी कुणासाठी असतं, हे एम्प्लॉयसाठी असतात. पण जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर तुम्हाला एम्प्लॉय बनून तुम्हाला एक असं नोकरी करून तुमची अचीव नाही होणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, सॅटर्डे संडे हे एम्प्लॉयसाठी सुट्टी असते, त्यांच्यासाठी सुट्टी असते. जर तुम्ही एम्प्लॉय माइंडसेटमध्ये असाल तर तुम्ही कधीच अचीव नाही करणार. तुम्हाला ऑन्टरप्रेनर माइंडसेटमध्येच तुम्हाला राहावं लागेल. सो जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर तुम्हाला सॅटर्डे संडे तुमच्यासाठी काम करावं लागेल. आणि स्लोली जेव्हा सॅटर्डे संडेमध्ये तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात दिसेल तुम्हाला, तेव्हा तुम्ही फुल टाईम होऊ शकता. आणि अशाच तऱ्हेने तुम्ही तुमचे गोल अचीव करू शकता. जर तुम्हाला टार्गेट करायचे असेल कोणते गोल्स, सो तुम्हाला अशाच तऱ्हेने करावं लागेल. पहिला सगळ्यात टॉपमध्ये की तुम्हाला नंतर सुरू करू हा शब्दाला तुम्हाला किल करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. आय होप की तुम्हाला हा नंतर सुरू करू आता नेहमी तुम्ही जेव्हा बोलणार तेव्हा त्याला पहिला किल करा. थँक्यू व्हेरी मच.